आणि आता थेट जाऊया सिद्धिविनायक मंदिर परिसरामध्ये। सध्या अजित पवार राष्ट्रवादी गटाचे जे आमदार आहेत ते सगळे आमदार सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी पोहोचलेले आहेत। पवार, प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, धनंजय मुंडे यांच्यासह सर्व राष्ट्रवादीचे आमदार, खासदार, महत्त्वाचे नेते आज सिद्धिविनायकाच्या चरणी दर्शन घेण्यासाठी दाखल झालेले आहेत। आपल्याला माहिती आहे की सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे, मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभेची तयारी करते आणि या विधानसभेच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी आज सिद्धिविनायकाच्या चरणी संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस इथं नतमस्तक होण्यासाठी दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। कॅमेरामन अनुप रस्तोगीसह मी राणे, एबीपी माझा, मुंबई। तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सर्व आमदार आज सिद्धिविनायकाच्या दर्शनाला पोहोचलेले आहेत। अजित पवार, त्यासोबतच प्रफुल्ल पटेल असे सगळे दिग्गज नेते आणि सर्व आमदार आज दादरमधल्या सिद्धिविनायकाच्या दर्शनाला सध्या पोहोचलेले आहेत। ही थेट दृश्य आहेत सिद्धिविनायक मंदिर परिसरातली। आगामी विधान परिषद, विधानसभा या निवडणुकांच्यासाठी अजित पवार गटाने सध्या कंबर कसलेली आहे आणि त्याआधी आता देवदर्शन। राष्ट्रवादीचे सगळे आमदार सिद्धिविनायकाच्या दर्शनाला सध्या पोहोचलेले आहेत। स्वतः अजित पवार आणि त्यासोबतच ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि इतर सगळे आमदार या ठिकाणी दर्शनासाठी पोहोचलेले आहेत। धनंजय मुंडे सुद्धा आपल्याला या दृश्यांमध्ये दिसत आहेत। सिद्धिविनायक मंदिर परिसरातली ही दृश्य आहेत। राष्ट्रवादीचे आमदार, सगळे आमदार सध्या सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी पोहोचलेले आहेत। राज्यामध्ये सध्या निवडणुकीचं वातावरण आहे आणि त्याचमुळे सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार कंबर कसलेली आहे। अमेय राणे या संदर्भातले अपडेट देतील। अमेय, लोकसभा निवडणुकीत भलेही अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला म्हणावं तसं यश मिळालेलं नसलं, मात्र ती निवडणूक वेगळी होती आणि आगामी विधानसभेची निवडणूक ही या राष्ट्रवादी काँग्रेससाठी खरं तर अतिशय प्रतिष्ठेची असणार आहे। यासाठी संपूर्ण ताकद पहिल्या दिवसापासूनच आपली पणाला लावण्याचा निश्चय इथं अजित पवार गटाकडनं पाहायला मिळतो आणि त्याचीच प्रचिती म्हणून आज सिद्धिविनायकाच्या चरणी अजित पवार आपल्या सर्व आमदार, खासदार आणि महत्त्वाच्या नेत्यांना घेऊन इथं दाखल झालेले आहेत। काही जण तर इथं सहकुटुंब सुद्धा दाखल झाल्याचं पाहायला मिळालं। बसमधनं विधान भवनातनं निघून आता हे सिद्धिविनायकाच्या चरणी सर्व महत्त्वाचे नेते नतमस्तक होत आहेत। यावरून आगामी विधानसभेची निवडणूक ही अजित पवार गटासाठी खरोखरच लिटमस टेस्ट आणि त्यांचं जे अस्तित्व आहे ते पणाला लावण्याची इथं तयारी आतापासूनच अजित पवार गटानं केली आहे। लवकरच त्यांच्या प्रचाराचा नारळ फुटणार आहे आणि त्या आधी अजित पवार आपल्या सर्व आमदार, खासदार आणि नेत्यांसह आज सिद्धिविनायकाच्या चरणी इथं नतमस्तक होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। अमोल, अमेय, अजित पवार, प्रफुल्ल पटेल आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहे। आणखी कोणकोणते आमदार या ठिकाणी उपस्थित आहेत? जसं मी सांगितलं की सर्वच्या सर्व आमदार आज इथं उपस्थित आहेत। धनंजय मुंडे असतील, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे असतील, त्याचबरोबर अन्य सुद्धा जे महत्त्वाचे नेते आहेत ते सर्व आज इथं दाखल झालेले आहेत। अनिल पाटील असतील, अमोल मिटकरी यांच्यासह अन्य जे पदाधिकारी आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यभरातले, जे पावसाळी अधिवेशन आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनात सहभागी झालेले होते, ते सर्वच्या सर्व नेते मंडळी आज इथं अजित पवारांच्या साथीनं सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी दाखल झाले। अमोल, निश्चितच अमेय, अगदी काही दिवसांवरती आता विधान परिषदेची निवडणूक आहे, मतदान होणार आहे, तर त्यासाठी सुद्धा एक जोरदार मोर्चे बांधणी सुरू आहे। अनेक महायुतीमधले आमदार हॉटेलमध्ये ठेवले जाणार आहे। त्याआधी हे देवदर्शन सुरू आहे का? नक्कीच त्याआधी देवदर्शन सुरू आहे, कारण की राज्यातली प्रत्येक निवडणूक आता राष्ट्रवादी काँग्रेससाठी खूप महत्त्वाची असणार आहे। मग ती विधानसभेची सुरुवात असो किंवा आता काही दिवसांवर येऊन ठेपलेली विधान परिषदेची निवडणूक, आपल्या सर्व आमदारांना कुठेतरी आपल्या सोबत ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच नव्हे तर सर्व पक्षांची तयारी सुरू आहे। परंतु त्यात आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं इथं पुढाकार घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि कशा पद्धतीनं आपल्या सर्व आमदारांना एकत्र ठेवता येईल, सर्व आमदारांची मनं कशी आपल्या बाजूने ठेवता येईल, कारण की शेवटी विधान परिषदेची निवडणूक
ही सुद्धा तितकीच महत्वाची आहे। एक उमेदवार जास्त असल्यानं कुणीतरी एक पडणार हे स्पष्ट आहे, त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार नाहीये। त्यामुळे आपल्या सर्व आमदारांना आपल्या सोबत ठेवणं ही अजित पवारांचीच नव्हे तर इतर सर्व पक्षाच्या नेत्यांची जबाबदारी आहे आणि त्याचाच कुठेतरी प्रत्यय आज अजित पवारांच्या या कृतीतनं आपल्याला पाहायला मिळतोय की आपल्या सर्व आमदार खासदार आणि महत्वाच्या नेत्यांना पदाधिकाऱ्यांना घेऊन अजित पवार आज सिद्धिविनायकाच्या चरणी इथं दाखल झाले आहेत। अमेय, आता देवदर्शन झाल्यानंतर राष्ट्रवादीचा पुढचा प्लॅन काय असणार आहे? कारण अगदी काही दिवसांवरती आता विधान परिषदेचं मतदान पार पडणार आहे। नक्कीच आपल्या सर्व आमदारांना आता एकत्र ठेवणं हे त्यांच्या समोरचं मुख्य उद्दिष्ट असणार आहे। कुठेही दगाफटका किंवा घोडे बाजाराला ऊत येऊ नये यासाठी आपले सर्व आमदार आपल्यासोबत कसे राहतील, आपल्यासोबत एकनिष्ठ कसे राहतील, हा सुद्धा अजित पवारांचा यातनं प्रयत्न आहे। त्यामुळे या सर्व आमदारांना आता कदाचित एकाच ठिकाणी कुठेतरी ठेवण्यात येईल। आज अधिवेशनाचा दिवस आहे, कामकाज चालणार आहे, त्यामुळे इथून पुन्हा अपेक्षा आहे की जसे हे आमदार आले तसे पुन्हा तिकडे जातील आणि त्यानंतर आजच्या दिवसाच्या कामकाजानंतर त्यांना कुठे ठेवलं जात आहे, कारण की विधान परिषदेची निवडणूक ही येत्या 12 तारखेला होते। 12 तारखेच्या निवडणुकीपूर्वी कुठलाही दगाफटका किंवा घोडेबाजार आपल्या पक्षात किमान होऊ नये यासाठीच अजित पवारांनी आज सर्वांना आधी सिद्धिविनायकाच्या चरणी इथं नतमस्तक होण्यासाठी आणले आणि त्यानंतर ते पुढचा कार्यक्रम आपल्या आमदारांना जाहीर करतील। निश्चित अगदी काही मला वाटतं कालच सुनील तटकरे यांचं सुद्धा वक्तव्य आलेलं आहे की आमच्या आमदारांना कुठल्याही हॉटेलमध्ये ठेवण्याची गरज नाही, आम्ही एकसंध आहोत आणि आम्ही 9चे 9 जे आमचे ज्या जागा आहेत त्या निवडून आणू यासाठी प्रयत्न करत आहोत, असं वक्तव्य सुनील तटकरे यांनी कालच केलेलं होतं आणि आज देवदर्शन होतंय। पुढचा नेमका प्लॅन काय असणार आहे? नक्कीच सुनील तटकरे यांचं सुद्धा महत्वपूर्ण विधान हे म्हणावं लागेल, कारण की सुनील तटकरे हे अजित पवारांनंतर पक्षातले महत्वाचे नेते आहेत। प्रदेशाध्यक्ष पदाची त्यांच्याकडे जबाबदारी आहे, त्यामुळे पक्षाची संघटनात्मक बांधणी कशी करता येईल आणि संपूर्ण पक्ष एक संध ठेवता येईल कशा प्रकारे, त्याचबरोबर पक्ष वाढवण्याची सुद्धा महत्वाची जबाबदारी त्यांच्याकडे आहे। त्यामुळे या विधान परिषदेच्या निवडणुकीत त्यांचे जे आमदार निवडणुकीच्या रिंगणात आहेत ते कसे निवडून आणता येतील आणि कुठल्याही दगाफटक्याशिवाय ते आमदार निवडून आणण्याची जबाबदारी या सर्वांवरती असणार आहे। त्यामुळे आज संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्ष हा इथं एकत्र अजित पवारांच्या नेतृत्वाखाली सिद्धिविनायकाकडे आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। अमोल, 9च्या 9 जागा महायुतीला निवडून आणणं हे किती महत्वाचं आहे? कारण एक मोठं आव्हान आहे सध्या त्यांच्या समोर। नक्कीच हे खूप मोठं आव्हान आहे, कारण की राज्यातली सध्याची परिस्थिती पाहता आणि ज्या लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहता महायुती समोरचं सुद्धा हे खूप मोठं आव्हान असणार आहे, कारण की महाविकास आघाडीकडे जनमताचा कौल आहे हे लोकांनी मतपेटीतनं दाखवून दिलंय। त्यामुळे कुठेतरी आता जे लोकसभेच्या निवडणुकीत झालं त्याची पुनरावृत्ती विधान परिषद किंवा विधानसभेच्या निवडणुकीत होऊ नये यासाठीच आता महायुतीनं जोरदार कंबर कसलेली आहे। सर्वच घटक पक्ष यात सक्रिय झालेले आहेत आणि आज अजित पवारांनी एक प्रकारे इथं आपलं शक्ती प्रदर्शन दाखवण्याचा प्रयत्न केलाय, कारण की सर्व आमदारांना अशा प्रकारे एकत्र घेऊन एखाद्या पक्षानं सिद्धिविनायक येण्याची कदाचित ही पहिलीच वेळ असावी, कारण की इतक्या मोठ्या संख्येनं केवळ प्रचाराची सुरुवात आणि एका विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सर्व आमदार खासदारांना एकत्र घेऊन येण्याचा हा अजित पवारांचा एक मोठा स्टंट आहे आणि एकत्रित आम्ही आहोत, एक संध आहोत, आम्हाला आमच्या विजयाची खात्री आहे ही सुद्धा कुठेतरी त्यांना दाखवून द्यायचंय। अमेय, तुम्ही आपल्या सोबतच राहा, आपण दृश्य दाखवतोय मंदिराच्या आतमधली। सध्या अजित पवार पूजेसाठी बसलेले आहेत, अभिषेक त्यांच्या हस्ते पार पडतोय, नुकतंच त्यांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलंय। नमस्कार. मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मन शुद्ध तुझाचा दुसरा सीझन. होई मन शुद्ध